व्यक्तीतला एखादा गुण तुम्हाला आवडणारा असतो प्रत्येकाला. मनोज जरांगे पाटलांमधील एखादा गुण तुम्हाला आवडणारा? त्याचा गुण एक पक्का झाला ना त्याचा. आता सिद्ध झाला ना महाराष्ट्राला. एवढा गुण पक्का होता त्याचा पहिल्यापासून, जन्मल्यापासून ते जातीवादीची ना. तुम्हाला आवडणारा गुण त्यांच्यातला? आवडलेला गुणच नाही, ते कधीच आवडलेलं नाही. गुण सगळे त्याचे सारखे हेच होते. कधीच कोणाचे म्हणजे कष्ट करून, कोणाच्या प्रांजळपणाने सगळ्या समाजाला धरून कधीच त्याला ते गुण आलेले नाही. त्याचे पहिल्यापासून जो खनशीपणा होता ओबीसी समाजाचा ते पहिल्यापासूनच. हा मस्त त्याचे सांगते हे काही जी कंपनी असं समजून बा आपल्याला सगळ्याची गरज आहे, आपल्याला सगळ्याची गरज आहे. पण ते स्वतःला चावला, समाजाला चावला काही त्याच्या संगते राहणाऱ्या माणसाला, तर तुमचा आमचा काय संबंध आहे? हो म्हणजे पिसाळ्याला कुत्रे काय करतं, जरी 4-5 कुत्रे मस्त जातीचेच असतात, पण ते काय करतं ते पिसाळ्यामुळे ते त्याला चावतं, तर बाकीच्याला चावण ती काय भरोसा आहे. तशी गोष्ट झालेली आहे. पिसाळ्याला ते कोणाला चावत आहे वाचवत, आणि त्याला काय त्या गोष्टीला चव राहिली. दुसरा एक प्रश्न आहे लक्ष्मण हाकेंच्या बाबतीतला. लक्ष्मण हाकेंचे जे सहकारी आहेत जुने पवनकरवर असो, त्याचबरोबर इतरही सहकारी, बोललं जातं की लक्ष्मण हाकेंना माणसं सांभाळता व्यवस्थित येत नाहीत आणि एक सहकारी त्यांच्यापासून लांब जातोय. एक लक्षात घ्या, मला एक मुलगा आहे आणि माझ्या घरात माझी मंडळी आहे, म्हणजे आम्ही आणि त्याची बायको 4 माणसं आहे. मला 4 माणसं माझ्या घरातली जड जाते सांभाळायला. काय माझ्या घरातली, तर हे देशभर आहे. आणि देशाचं जर सगळं समजा नेतृत्व करायचं म्हणलं तर त्याच्यात कुठंतरी मागंमोर होतं. असं हे समजून घेणं समाजाने गरज आहे. आता मला आणि किती का त्रास झाला. मी आता तुम्ही किती वेळेस रावरतो प्रश्न विचारला, बा समाजाचा अमकं तमकं फालन, कुठल्या मी समाजाचा कधी हे केला नाही. मी माझ्या सामान्य जनतेचा आणि याचा विचार करून काम केलं. माझ्या ओबीसी समाजाचं बा जे दैवत आहे त्या दैवतला धरून मी माझं चालू आहे. मी काही कुठं मला राजकीय क्षेत्रातून मला पुढारी व्हायचं म्हणून मी काही काम करीत नाही, किंवा मीडियावर बातम्या देत नाही, किंवा कुठंतरी सभाला जात नाही. मला कुठलीही आशा नाही, कुठं काही करायचं नाही. मला राजकारणाचं घेणं नाही, देणं नाही. माझं एकच आहे की माझ्या समाजावर कुठंतरी गोरगरीब समाज जो आहे आपला, की बाबा ह्या गोरगरिबावर अन्याय व्हायला लागलाय. एक कष्टकरी समाज आहे, आपलं कष्ट करून खातोय आणि याच्यावर कुठंतरी अन्याय व्हायला लागलाय, म्हणून मी त्या गोष्टीत उठवळ घेतली. नाही तर मी काही एवढा नेता आहे का, मी काही मा बाप पाहिला खासदार आमदार होता, किंवा काही कुठं एखाद्या माझी काही 200 एकरची प्रॉपर्टी होती आणि त्याच्यावर मी चालले. माझं मस्त समाजाचं मला कुठंतरी माझ्या जनतेवर, सामान्य जनतेवर अन्याय व्हायला लागला. मी तिथं दम धरीत नाही. मला मारायचं भ्या वाटत नाही. हजारो मला लोक काहीही बोलतात, काहीही करतात, पण माझ्या समाजाकरता मी मागे येणार नाही. ज्या दिवशी मरण त्या दिवशी मरण माझ्या समाजाचाच मी माझं समाजाला अर्पण केलेलं आहे सगळं जीवन. बरं, दुसरा एक प्रश्न आहे या ठिकाणी. जे पवनकरवर आहे त्यांनी एक म्हटलेलं आहे की लक्ष्मण हाके ओबीसी करून ज्यावेळेस त्यांना एखाद्या आमदारकी मिळेल त्यावेळेस नक्कीच ते ओबीसीची चळवळ सोडून देतील असं देखील बोलण्यात आले. नाही, उद्याचं कसं असतं तुमच्या लक्षात आहे का? आता तुम्ही प्रत्येक गोष्टी लक्षात घ्या. प्रत्येक माणसाची आतापर्यंतचे इतिहास 3-4 पिढ्यापासून की प्रत्येक माणसाला थोडंसं पायरी बदलली, कपडा बदलला वाटतो, कपडा बदलला मोबाईल बदला वाटतो, मोबाईल बदलला गाडी बदला वाटते, गाडी बदलली तर काहीतरी आणि रूप बदलावं वाटतं. तसं तो बिचारा महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व करतो आणि त्याच्या भविष्याचं, उद्याचं भविष्य मी आज काय सांगू, काय करायचं त्याला. त्याच्या आता कोणी काही बटाला येत असेल त्याला मी नाही बोलवू शकत, कारण तो बी ओबीसीचाच माणूस आहे, ह्यो बी ओबीसीचाच आहे. मी कुठल्याही आयुष्यात कधी 2.5 वर्षात मी कुठल्या ओबीसीला आरे की तुरे कधी त्या ज्याला जे पडतंय ते बोलू शकतो. पण एवढं खरंच आहे की बुवा जे समजा उद्या सामुदाय याच्यात जे असतं की वरवर माणूस गेलो त्याचं आयुष्य कसं आहे हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाहीत ना. बरं, दुसरा एक प्रश्न आहे. कुठंतरी तुम्ही म्हणलात की सरकार म्हणत होतं म्हणजे भाजपा म्हणतो की आमचा DNA जो आहे तो ओबीसी आहे, आणि ओबीसी DNA असताना देखील कुठंतरी ओबीसीचा घात केल्याचं बोललं जातं. तुमच्याकडून देखील सांगण्यात आलं. जे तुमच्या सरकारमधील ओबीसी नेते पंकजा मुंडे असतील, बावनकुळे असतील आणि धनंजय मुंडे आमदार आहेत, छगन भुजबळ, त्यांना नेमकं काय इशारा आहे? विचारा काहीच नाही. आता विचारा एकच आहे, त्यांनी जर इथून ह्या समाजाची जर दखल घेतली तर समाज ओबीसी म्हणून त्याच्या पाठीशी राहील, आणि जर त्याला समाजाची नाही दखल घेता आली तर मग शेवट आम्हाला ठरावं लागेल. मग काय बिचारे सगळे ओबीसी झालेले आहेत, मग त्यांच्यात मागं पळावं लागेल. जे सगळे नवीन ओबीसी झाले त्याचे
मग काय? नवीन ओबीसी म्हणजे जरांगेंचं नेतृत्व मग स्वतः करणार. नाही 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 नाही, नेतृत्व त्याचं नाही करणार आम्ही. आम्ही माणूस ओबीसीचं नेतृत्व तर तेच करतात ना. नाही नाही नाही, त्याने मराठा नेतृत्व आहे ते. त्याचं नेतृत्व कोणतं आहे? मराठा आहे, अजून लागू झालेलं नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. काय बोर्ड लिहिलाय पण बोर्ड लागलेला नाही. चौकात बोर्ड लागला तेव्हा त्याला म्हणायचं बोर्ड लागलाय, तो लिहून पालथा ठेवलेला आहे. उद्या त्या पालथा बोर्डाचं पालथा राहतो का सोयीचं होतो हे अजून मोर आहे ते हे बोलत नाही मी. कारण उद्या काय होईल याचं उद्याचं सांगता येत नाही. पण जर याच्यातून तुम्ही लक्षात घ्या, जर ओबीसीच्या नेत्याला जर नाहीच कळलं समाज, तर ओबीसीचा समाज उद्या वेगळ्या पद्धतीने नक्की चलन, एवढं मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो. कारण मी काही राजकीय माणूस नाही आहे, पण थोडंफार कुठंतरी एक अर्ध्या खेड्यापाड्यात जाणं येणं होतं माझं. त्याच्यावर मी लोकांचे जे सल्ले ऐकतो त्याच्यावर मी आपलं कानात तुम्हाला ते शब्द आज सांगितला मी. हां नक्कीच मंडळी, आपण ज्यांचे संवाद साधला ते बटुळे बाबा होते. यांनी सांगितल्याप्रमाणे 100 सभा देखील चालू आहेत. लक्ष्मण हाकेंचा प्रश्न असो किंवा मनोज जरांगे पाटलांचा असो, आणि ओबीसी नेत्यांना देखील त्यांनी या ठिकाणी धारेवर धरलेला आहे. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे चालवण्यासाठी असमर्थ आहेत. त्याचबरोबर छगन भुजबळांच्या नंतर एक ओबीसीचं नेतृत्व कोणी करू शकत असेल तर त्यांनी दोन्ही बहीणभाऊ मुंडेंचं नाव घेता समीर भुजबळ हे करू शकतात असं देखील बटुळे बाबांनी बोललेलं आहे. नक्कीच coverage.com मध्ये मी इथंच थांबतोय. धन्यवाद.